ज्ञानेश्वरी वाचन भाग 15. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. तरी न्यूनते पुरते, अधिकते सरते, करोनी घेयावे हे तुमते, विनवी तू असे. तर महाराज म्हणतात, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की माझ्या गुरुच्या आशीर्वादाने मी हे बोलू तरी शकतोय, नाही तर हे धाडच नव्हतं माझं. इतकं अवघड आहे. वेदांनाही कळायला अवघड आहे असं आहे हे सगळं. आणि माझं धाडस का? तर माझा मोठा भाऊ, माझा गुरु, त्याच्यामुळे मी हे धाडस केलं. पण तरीसुद्धा माऊली म्हणते की जर काही उणं अधिक वाटलं तर समजून घ्या. जर काही तोंडातून उणा अधिक शब्द निघाला असेल तरी तो गोड करून घ्या, अशी माझी तुम्हाला प्रार्थना आहे. म्हणजे श्रोत्यांना त्यांनी प्रार्थना केली, वाचकांना, की काय कमी जास्त झालं तर समजून घ्या. आता देईजे, मग पुढची विनंती केली, आता देईजो अवधान, देईजो विनंती आहे, अवधान तुम्ही बोलविल्या मी बोलेन, जैसे चेष्टे सूत्राधीन दारुयंत्र. 81वा श्लोक, पहिला अध्याय. तर आता कृपा करून मी जे काही निरूपण करतोय त्याच्याकडे लक्ष द्या. तुम्ही जसं माझ्याकडून बोलवून घ्याल तसं निरूपण मी करणार. आणि पुढे म्हटले की जशी लाकडाची कळसूत्री बाहुली ही नाचवणाऱ्याच्या स्वाधीन असते, तसे मीही आता हे मात्र गुरुजनांना म्हटलंय पुढचं, हे मी तुम्हा गुरुजनांचा कृपापात्र असून आज्ञेप्रमाणे वागणार आहे. एखाद्या कळसूत्री बाहुलीला हलवणारा सूत्रधार असतो त्याप्रमाणे हे गुरुमाऊली तुम्ही आहात, गुरुजन तुम्ही आहात. कदाचित असंही असेल की श्रोतेजनांनाच गुरुजन म्हणत असतील, कारण तो मोठेपणा देण्या इतकं मोठेपणा माऊलीमध्ये होता. तर त्यांनी लिहिताना हे गुरुजनांनाच लिहिलंय. आता ते साधूजन आवडेल तसा आपल्या लेकराला अलंकृत करतील. म्हणजे तुम्हालाही विनंती केली की तुम्ही गोड मानून घ्या, लक्ष द्या. आणि मग असं म्हटलंय की ते गुरुजन मला सांभाळून घेतील, ते माझ्याकडनं वधून घेतील, तेच खरे सूत्रधार आहेत. ते जसा अनुग्रह करतील तैसा आम्ही अनुग्रहितू, साधूंचा निरुपतू ते आपला अलंकारितू भलतया परी. तर साधूजनांना आवडेल तसं ह्या लेकराला अलंकृत करतील. जसं आई लेकराला 9 माखू घालते, टीट लावते, वेगवेगळे अलंकार घालते, संक्रांतीला हलव्याचे सुद्धा दागिने घालते, ते मोठे मजेत करून घेतं, ते नाही म्हणत नाही, उलट त्याला छान वाटतं. तसं हे मला गुरुजन साधूजन मला अलंकृत करतायत, हे जे वेगवेगळे अलंकार वाहत आहेत या ठिकाणी, ते त्या गुरुमाऊलीमुळे आहे. उपमा उत्प्रेक्षा किती अलंकार, ते सगळे अलंकार जे हे मला अलंकृत केलंय साधूजनांनी, गुरुजनांनी, आणि ते मी तुम्हाला सांगणार आहे, ते तुमच्या पुढे येणार आहे. हे बाळ जे येणार आहे तुमच्या समोर अलंकार घातलेलं, की ज्याचं सगळे कौतुक करतील, ते बाळ त्या साधूजनांनी केलेलं जे काही अलंकृत करणं आहे, उपकृत करणं आहे, किंवा सजवणं आहे, विचारांनी सजवणं आहे, बोलवून घेणं आहे, हे सगळं त्यांच्यामुळे आहे. त्यामुळे ते तुम्हालाही साजरं गोजरं वाटल्याशिवाय राहणार नाही. माझं नाही काही त्यात कौतुक, माझं काय कौतुक आहे? मी शेमडा, माझ्या तोंडातून लाळ, अतिसामान्य, परंतु माऊलीमुळे मी बोलतो. कोणी काही म्हणो, विषय नाही, आपण आपलं करत राहायचं. करवून घेणारा तो आहे.
जर हे भाव त्यांचे आणि माझे देखील, त्यामुळे पुन्हा अधिक माफ करा आणि या वाचनाचा आनंद घ्या आणि बाकी आपल्या आप्तेष्टांनाही सांगा. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. तेव्हा आता हे माऊलीचा आणि त्याचा मोठा भाऊ आहे तो, त्यामुळे फार मोठा गुरु असेल, वयाने मोठा असेल, वडिलांच्या काकांच्या वयाचा असेल, आजोबांचा वयाचा असेल, तर त्याचं जे वागणं आहे ते थोडं वेगळं असणार आहे. हां, डायरेक्ट 2 वर्षांनी लहान भाऊच आहे ना. त्यामुळे इथे कसे आहेत बघा, शब्द बोल मोठा. आपल्याला आपल्या कुटुंबात जसे भाऊ, छोटे भाऊ 10 आणि 12 वर्षाचे, आता इथे 18 आणि 20 वर्षाचे आहे, तर त्यांचं कसं गोड नातं असतं ना, त्याचा प्रत्यय या ठिकाणी येतो. तर आता काय म्हणतायत या 2 श्लोकामध्ये निवृत्तदासांनी काहीतरी सांगितलं बघा, कशी गंमत आहे. तव श्री गुरु म्हणती राही, हे तुझं बोलावे न लगे काही, आता ग्रंथा चित्त देई जड करी वेगा. आता हे फक्त भाऊच म्हणू शकतो, गुरु असलेला भाऊ असलेला गुरु. आता तुझं हे बाकी सगळं बाद झालं, आता ग्रंथाचित्त दे. आता जरा ग्रंथाकडे लक्ष दे. फापट बाजारा बाद झाला आता इतर, तुला काहीच बोलायला लागणार नाही. मग अशी प्रार्थना केल्यावर, म्हणजे गुरूंची प्रार्थना केल्यावर गुरु निवृत्तनाथ आश्वासन देतात की आता तुला कसलीच काळजी नाही आहे, तुला एवढ्या सगळ्या प्रार्थना करायची गरज नाही. आता चल 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 ग्रंथ सांगायच्याकडे लक्ष दे, उठ चल. असं की नाही घरचा डायलॉग, हा घरचा डायलॉग आला म्हणून आपण जास्त कनेक्ट झालो त्याच्याशी, माऊलीशी, आहे की नाही. तर हे या बोला निवृत्तीदास, हे निवृत्तदास बोलले, पाहुनी परम उल्हास म्हणे परियसा मना अवकाशू देवनिया. म्हणून 84व्या श्लोकात म्हणतात, ते आश्वासन ऐकून मला परम आनंद झाला, मी परम उल्हासित झालो. आता माझं मन हे आता मोकळं झालं, विस्तृत झालं, उल्हसित झालं. म्हणून तुम्हालाही मनाला जरा अवकाश देऊन ऐकण्याची विनंती केली. तुमचंही मन जरा मोकळं करा, प्रसन्न करा, उत्साहित करा, जागा करा. त्या इतर विषय जरा बाजूला ठेवा आणि ऐका. हे माऊली पण म्हणते. आधी त्यांनी सांगितलं आता तू बाकीचं आटप आणि ग्रंथाकडे लक्ष दे. मग आता माऊली म्हणते आता हे चिंता करू नको म्हटले 83व्या श्लोकात. मग चिंता करू नको म्हटल्यानंतर आता माझंही मन मोकळं झालं, माझ्या छातीवरचा धोंडा उतरवला गेला, आता मी पण निवांत झालो. त्यामुळे आता मी पण मोकळेपणाने सहजतेने बोलणार आहे. आले की नाही सहजतेचा प्रत्यय आत्ताच, तशा सहजतेने माऊली बोलणार, आपण ऐकणार. म्हणून अत्यंत क्लिष्ट असा शास्त्रार्थ अतिशय गोड झाला. हे त्यांनी महाभारताबद्दल म्हटलं. मग गीतेबद्दल म्हटलं की गीता उपनिषदा अवघड आहेत. गीता फार गोड असली तरीसुद्धा भगवद्गीता कळायला अवघडच आहे. त्यांनी म्हटलं आहे वेदांनाही नाही कळत, कारण त्याला भक्तिभावाचा स्पर्श नाही. मग ती गीता आणखीन ज्ञानेश्वरीत आणखीन गोड केली. त्यामुळे आपण त्या आनंद रसात नाहून घेतो. हे झाल्यावर हेच नंतर जेवता खाताना घेऊन जायचं. जेवता खाता उठत बसता कार्यकरिता करत राहायचं. म्हणजे मग हा आनंद आणखीन पुढे पुढे सरकेल असेल. बाकी पिझ्झाचा आनंद घ्या, त्यावेळेला तो आनंद घ्या, त्यावेळेला काही अडचण नाही. पिझ्झाचा आनंद घ्यावा लागणार. पण हाही एक झरा, काही वेळा काय असतं, वरनं खडबडीत जमीन दिसते, पण आतून झरा वाहत असतो आनंदाचा. तो कशाचा असतो? झरा, पाण्याचा झरा असतो.
तर ते म्हणजे पाणी आपल्या अंतरंगात असणारं. जसजसं आपण या ज्ञानेश्वरीमध्ये मशगूल होऊ, त्याचा आनंद घेऊ, तसं वरनं कुठल्याही खडबडीत गोष्टी जरी झाल्या तरी हळूहळू अंतःकरणामध्ये हा झरा उत्पन्न झाल्याशिवाय राहणार नाही, हा आनंद मिळाल्याशिवाय राहणार नाही. परिसहा मन अवकाश देऊनिया, मनाला अवकाश द्या, दुसरं काही ऐकू देऊ नका सध्या, गीतार्थ ऐकायला सवय द्या आणि एकाग्र चित्ताने ऐका, असा अर्थ आहे आज. आणि आपण सुरू करूया, कारण मिनटं फक्त झाले 10. मग आता एक वेगळा मोड वळण आलं आहे, तरी आपण ते वळण घेऊया. इतका वेळ हे सगळं सुरुवातीचंच प्रिॲम्बल ज्याला म्हणतात, उपसंहाराचं प्रस्तावना चालू होती. आता पहिला श्लोक आलाय. काय म्हणाले भगवंत? पहिला श्लोक धर्मक्षेत्रे, तर आधी त्याच्यात असं आहे, धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवाः मामकाः पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. धृतराष्ट्र आंधळा आहे, येऊन बसला, पडवीमध्ये येऊन बसला. महालाला पडव्या असतात. कोणी राजस्थानला महाल वगैरे बघून आला असेल तर जरूर सांगा. पडवी बसला, त्याला काही दिसत नाही, आणि ते तर युद्धक्षेत्र खूप लांब आहे म्हणून संजयाला नेमलं. याला दिव्य दृष्टी आहे, तो बघतोय. काय बघतोय? युद्धक्षेत्र, जिथे महाभारत युद्ध चालू आहे तिथे तो बघायला, तिथे इथून बघतोय. काय टेक्नॉलॉजी आहे! आता तर आपण लाईव्ह रोजच बघतो सगळं. तर धृतराष्ट्र त्या संजयाला म्हणतो की बाबा, हे संजया, धर्मक्षेत्र असं जे कुरुक्षेत्र म्हणजे जिथे धर्म लढाई चालू आहे, कुरूंची म्हणजे कौरवांची, आणि जिथे माझे मुलगे आणि पांडूचे पुत्र आपसात युद्ध करण्यासाठी उभे टाकलेत, समवेता म्हणजे एकत्र मिळालेत, वस्तुतः ते विरुद्ध आहे, एकमेकांच्या विरुद्ध उभे टाकलेत. ते काय करते झाले सांग बाबा. तेव्हा ते काय करते झाले की मग कुर्वत संजय, तरी पुत्र स्नेहे मोहितू. माऊलीने आणखीन मजा आणली, गोडवा आणला. मोहितू, मोह धृतराष्ट्राला कसा झालाय त्याचं वर्णन ह्या एका शब्दात आहे. तो मोहित झालाय. आपण म्हणतो ना धृतराष्ट्राचा आंधळे प्रेम, ते इथे दिसले. तर पुत्राच्या प्रेमापायी आंधळा झालेला, दृष्टीने अंध आहे पण प्रेमाने आंधळा आणखी झालेला धृतराष्ट्र असं विचारतो. म्हणे संजय सांगे मातू कुरुक्षेत्रीची, मला तिथली हकीकत सांग. जे धर्मालय म्हणजे ते थप्पांडव आणि माझे गेले असती व्याजे झुंजाची. झुंजायला गेलेत तिथे माझी मुलं आणि पंडूची मुलं. तर ही मुलं तिथे झुंजायला गेली आहेत. म्हणजे जिथे गेल्या असतात दुर्बुद्धी नाही शिवून सुबुद्धीत सुचायचे असं ठिकाण म्हणजे धर्माचं ठिकाण. पण प्रत्यक्षात तिथे काय चाललंय? युद्ध चाललंय. त्या ठिकाणी हे युद्धाला गेले. ॲक्च्युली ते धर्मक्षेत्र आहे. म्हणजे ते आधी काहीतरी धार्मिक स्थळं असू शकेल, आत्ता मला वाटलं. तज्ज्ञांनी यावर प्रकाश टाकावा. तर ते तरी तीही ये तुला अवसरी, काय किजता असे हेर येरी, ते झळक करी कथन करी मज प्रधी. अधे वरच्या श्लोकात आला आहे तेच आहे, वेगळं नवीन पॉईंट्स काय टाकलं नाही. ते इतका वेळ परस्परात काय करतायत ते सांग. आता इतका वेळ काही झालंच नाही आहे, पण म्हणजे त्याची अधीरता त्या ठिकाणी दिसते. सर्व सृष्टी त्रिगुणात्मक आहे म्हणून त्याला धर्मालय म्हटलंय असंही या ठिकाणी टीकाकार म्हणतात. कुरुक्षेत्र हे
धर्मक्षेत्र पुण्यक्षेत्र आहे असंही म्हटलं आहे, म्हणजे आधी आहे. तर अशा ठिकाणी युद्ध नको करायला खरं, पण तिथे युद्ध घडतंय. पण मी असं एका म्हटलं की आता जे युद्ध चाललं आहे, आत्ता सध्या 15 दिवसाचं सुट्टी घेतली आहे, ते युद्ध ग्रीडसाठी आहे. हव्यास, कसला कसला हव्यास आहे? 3 हव्यास आहेत. राजकीय सत्ता, धर्मस्थापन करणे, आपलाच धर्म सगळ्या जगावरती राज्य केलं पाहिजे, ही हाव, आणि पैशाची हाव. अशा 3 हावमधून आत्ताचा युद्ध चालू आहे. आणि मग इथे काय आहे? इथं युद्ध करायला नको आहे, धर्मक्षेत्र आहे हे म्हटलंय जाणकारांनी. पण मग इथे काय आहे? तर इथे असं आहे की जो कौरव माजला, ज्याचं राज्य हे धर्माप्रमाणे चालू नव्हतं, जो सत्याला गुंडाळून ठेवत होता आणि काही केलं ऐकत नव्हता, शिष्टाई केली, उठसूड हाणामाऱ्या सुरू नाही केल्या, कृष्णा शिष्टाई झाली, शिष्टाई केली, ऐकलं नाही, म्हणून हे युद्ध सुरू झालं. तर हे युद्ध आहे ते जे लोक पापकर्मी राज्यकर्ते आहे, पापकर्ता आहे, त्यांनी कुठलाच मार्ग ठेवला नाही आणि बदलायलाही तयार नाही, अशांच्यावर नाईलाजाने केलेलं युद्ध आहे. हे युद्ध लादलं गेलंय पांडवांवर, आणि कृष्णाने पण म्हटलंय की हे युद्ध करून आता हे संपलं पाहिजे. अधर्म, अधर्म याचा अर्थ काय? की जे योग्य आहे, सत्य आहे ते नसणं. सत्य कर्म, विहित कर्म, योग्य कर्म म्हणजे धर्म. आणि इथे चाललाय सगळा अधर्म कौरवांकडून. तर तो अधर्म म्हणजे वाईट वागणूक, म्हणजे अमानुषता, माणुसकीचा नाश, हे सगळं या राज्यामध्ये, हस्तिनापुराच्या राज्यामध्ये घडतंय. म्हणून हे युद्ध केलं गेलं. आणि आज जे युद्ध आहे त्यातली बरीचशी पैसा, सत्ता आणि धर्मविस्तारासाठी आहे. त्या ठिकाणी आपल्याला हे गीतेतले बाकीचे काही गोष्टी आहेत ते हिंदू धर्म म्हणून नव्हे, माणुसकी म्हणून, मानवता म्हणून सगळ्या जगासमोर ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे. हिंदू धर्म म्हणून सांगितल्यावर ते का करतील? ते म्हणतील तुमचा धर्म तुमच्या घरी ठेवा. मानवता मात्र सगळ्या जगाला ललांभूत होऊ शकते. आज आहे की नाही हा प्रश्न आहे, पण होऊ शकते. त्यामुळे हेच तत्वज्ञान, माणुसकी या नावाने आपण जगापर्यंत पोहोचवलं पाहिजे. हा एकच ध्यास घेऊन आपलं काम चालू आहे. हे हा धर्म आपला आपला हिंदूंना समजावा म्हणून आहे, काय धर्म आहे कळावा म्हणून बोलतोय. आणि मानवता, मानव जागरण मंच, ह्युमॅनिटी अवेकनिंग फोरम म्हणून सतत संपूर्ण जगात वेगवेगळ्या भाषांमध्ये आपण हेच तत्वज्ञान सांगतोय. काही ना असं वाटतं की हे काहीतरी हिंदू, मानवता म्हणजे हिंदुत्वाच्या विरुद्ध आहे. मूर्खपणा आहे. हिंदू तत्वज्ञानाचा बेसच मानवतेचा आहे आणि तोच आपण सांगतोय. फक्त हिंदुत्व, हिंदू धर्म हे शब्द न वापरता सांगतोय. ते आपलं कर्तव्य आहे, केवळ माझं नाही, तुमचं सगळ्यांचं कर्तव्य आहे. जर जगात शांतता होईल, आम्हाला काय करायचं, युद्ध झाले तर असं म्हणून चालणार नाही. तेल बंद झालंय, गॅस मिळत नाही आहे ना. म्हणजे एखादी गोष्ट झाली, सगळ्या जगावरती त्याचे दुष्परिणाम होतात. म्हणून आपण आपला हा मानवतेचा संदेश जो आपल्याला माऊलीने दिला आहे तो सगळ्या जगाला पर्यंत पोहोचवणं आपलं कर्तव्य आहे. जय श्रीराम. धन्यवाद. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. हे विचार सगळ्या जगापर्यंत जाऊ द्या. अर्थात हे आपल्या मराठी आणि आपल्या हिंदूंच्या पुरते आहेत आत्ता, असं समजायला हरकत नाही. पण eventually to reach out the whole world across the continents.
so that the world will live in peace and progress eventually. ये आपसे विनती है, ये एवढीच विनंती करतो. कल्याण करी राम राया देवराया, कल्याण करी राम राया देवराया, जनहित विवरी जनहित विवरी, हे जनहाती धरी दयाळा. सगळं जग असं होत चाललंय. त्यांना तू हाताला धर आणि त्यांना मार्गदर्शन कर आणि ते तुझं काम करण्याची शक्ती माझ्या अंगी ठाई येऊ दे. माझ्याकडून कळसूत्री बाहुलीप्रमाणे करून घे, एवढीच विनंती. जय श्रीराम.